ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सौराष्ट्रे कोमनाथांच त्रिशल्य मल्लिकार्जुनं उज्जन्यामहंकाल ओंकारममलेश्वरं परल्यावजनाथांच दाकिन्या भीमाशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वारणशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गृह्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। Hey, where are you? I'm missing you. ज्ञानवर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी काक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। ब्रह्म शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्धानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवेर्वेदे काङ्गपदक्रमोपनिषदः गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुकुराकुर्गणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ओम काल आपण 4थ्या अध्यायाचं सुरुवात केलेली आहे। 4थ्या अध्यायाची पहिले 8 श्लोक आपले झालेले। त्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहे, त्यांनी काय म्हणले, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा मी अवतार धारण करतो। त्याचं कारण काय, साधू महात्म्यांचे रक्षण करण्याकरिता आणि अधर्मी लोकांचा नाश करण्याकरिता मी प्रत्येक युगामध्ये मी अवतरित होतो असं भगवंताचं म्हणणं आहे। आता त्यापुढे भगवंताचा जे जन्म आहे ते कशा प्रकारे आपल्या मनुष्यासारखा जन्म आहे की वेगळा आहे हे भगवंत पुढे सांगत आहेत। भगवंत काय म्हणत आहेत ते आपण पाहूया। चार्ज केलो का? भगवंत सांगत आहेत, हे अर्जुना, जो कोणी माझ्या या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे माझे जन्म हे जे आहे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत, याला पूर्णपणे जे सत्यरीतीने जाणतात ते महात्मे किंवा ते मनुष्य जे आहेत ते पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकत नाहीत। म्हणजे आता इथं काय आपल्याला भगवंतांनी आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या अध्यायापासून सुरुवात झाल्यापासून की 5 योग मार्ग भगवंतांनी सांगितलेले होते। पहिला होता ज्ञानयोग मार्ग, दुसरा कर्मयोग, तिसरा ध्यानयोग, चौथा यज्ञ कर्म आणि 5वा भक्ती मार्ग भक्ती योग। आता इथं आपल्याला काय सांगत आहेत भगवंत की जे भगवंताच्या स्वरूपाला पूर्णपणे यथार्थपणे जाणतात, म्हणजे भगवंताचं स्वरूप कसं आहे, त्यांचं शरीर कसं आहे आणि त्यांचं स्वरूप जे आहे सगुण साकार सगुण निराकार आणि समग्र स्वरूप असं त्यांचं जे स्वरूप आहे ते जे कोणी तत्वता जाणतात ते मात्र ते महात्मे होतात आणि ते जन्म मरणाच्या चक्रापासून जन्म मरणाच्या बंधनातून
ते मुक्त होतात असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. बरं, भगवंताचं जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा ते सगळ्यांना मनुष्यासारखे दिसतात, परंतु त्यांचं जे शरीर आहे आपल्यासारखं पंचमहाभौतिक शरीर राहत नाही आहे. तर ते त्यांचं शरीर आणि आपला आत्मा ज्याप्रमाणे वेगळा असतो त्याप्रमाणे त्यांचं शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगळं राहत नाही आहे. म्हणजे त्यांचं शरीरसुद्धा पूर्ण शुद्ध चिन्मय स्वरूपच राहतं. ते कसं आपण जर श्रीकृष्ण मालिका किंवा महाभारत मालिका हे पाहिली तर आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णावरती कोणी बाण फोडला किंवा तलवारीनं वार केला तर तो पूर्ण त्यांच्या शरीराच्या आरपार म्हणजे पूर्ण आकाशातून बाहेर निघाल्यासारखं जसं होतं तसं त्या टी व्हीमध्ये पण दाखवलेलं आहे मालिकामध्ये. तर त्याचा अर्थ तेच आहे, म्हणजे आपल्या शरीरासारखं त्यांचं शरीर नाही आहे. फक्त एवढं आपण जाणू शकतो, कसं नाही काही नाही आहे. त्याचं पूर्ण वर्णन जे आहे ते पूर्ण वर्णन करणं कोणालाही शक्य नाही आहे आणि ते पूर्ण वर्णन जे आहे ते भगवंतच जाणून. मग यापुढे बघून काय म्हणत आहेत, चालू असलं बंद करायला तुम्ही चालू करायला. ठेवून बाजूला काढायचं. E-book not found. Please. जय जय. आता या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की याच्या अगोदर सुद्धा कोणी झालेलं आहेत का. म्हणजे जसं की आता याच्यामध्ये श्लोकामध्ये 9व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की भगवंताचं म्हणजे भगवंत स्वतः म्हणत आहेत की माझं जन्म आणि कर्म हे जे आहेत ते निर्मळ आणि अलौकिक आहेत, म्हणून जो मनुष्य मला अशा प्रकारे जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर मलाच प्राप्त होतो असं भगवंत 9व्या श्लोकात म्हणालेले आहेत. मग अशा प्रकारे पूर्वी कोणी प्राप्त झालेले आहेत का असं स्वतः म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. त्याचं उत्तर या 10व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. पूर्वी स्वतः ज्यांची आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या कृपेला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे त्याच्यासाठी नियम आहे. काय नियम आहे की याच्या अगोदरसुद्धा पूर्वी जे काही भक्त लोक जन्म घेतलेले होते त्यांनी मला प्राप्त झालं म्हणजे माझ्या स्वरूपाचं ज्ञान यथार्थ घेऊन, परंतु त्याला नियम आहे. काय की मनुष्य म्हणून जेव्हा इथे जन्माला येतो तेव्हा अनेक प्रकारचे आपल्यामध्ये आसक्ती राहतात, फलासक्ती राहते, भय राहतं, क्रोध राहतं, अशा अहंता राहते, ममता राहते. तर या ज्या भावना आहेत याच्यापासून जो दूर झालेला आहे म्हणजे याच्यावरती जो विजय प्राप्त करू शकला आहे. काल आपण पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये की पहिल्यांदा काय करायचं की कर्मेंद्रियावरती जे आहे ते पंचज्ञानेंद्रियाद्वारे विजय प्राप्त करायचा, पंचज्ञानेंद्रियावरती मनाद्वारे विजय प्राप्त करायचा, मनावरती बुद्धीद्वारे विजय प्राप्त करायचा आणि बुद्धीवर जे आहे आत्मज्ञानाने विजय प्राप्त करायचा. म्हणजे आत्मज्ञान करून घेऊन सर्व मनुष्यामध्ये एकच आत्मतत्व वसत आहे. त्यामुळं प्रत्येकामध्ये जे काही गुणदोष आहेत ते फक्त शरीराचे आहेत, पंचमहाभौतिक आहेत आणि ते अनित्य आहेत. म्हणजे गुणदोष निर्माण होतात त्याप्रमाणे नष्ट पण होतात, म्हणून त्यांच्याकडे दृष्टी न देता फक्त प्रत्येक सर्वांच्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाकडेच दृष्टी ठेवायची. याच्याने काय होते
त्या शरीरामध्ये, मनुष्यांच्या शरीरामध्ये जे काही गुणदोष आपण पाहण्यास सुरुवात करतो ते नष्ट होतात. मग त्यामुळं आपली आसक्ती खंपते, भय खंपतो आणि दुःख आणि क्रोधसुद्धा नाहीक होतं. अशा प्रकारे जे कोणी महात्मे विजय प्राप्त करतात आणि भगवंताचं स्वरूप जे आहे ते तत्वता जाणून घेतात, तर ते भक्त आजपर्यंत मला प्राप्त झालेले आहेत, असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. यापुढे भगवंत म्हणत आहेत, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. आता भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जे भक्त मला जसे बसतात मी त्यांना तसाच बसतो, कारण सर्वच मानव खरं प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. आता भगवंत सांगू लागलेत, अर्जुना, जे भक्त मला जशा प्रकारे बसतात त्या प्रकारेच मी त्यांना बसतो. म्हणजे भगवंताला बसण्याचे मार्ग आहेत. जो भगवंताला भक्त म्हणून बसतो, म्हणजे भगवंत हे भगवंत आणि आपण त्यांचे भक्त, अशा प्रकारे जेव्हा आपण बसतो त्यावेळेला भगवंत हे भगवंतच होऊन म्हणजे त्या मनुष्याला दर्शन देतात, त्याप्रमाणे ते ज्ञानाचा उपदेश करतात. आणि जे कोणी मित्र भावनेने बसतात त्यांना मित्र रूपाने प्रगट होतात. म्हणूनच अर्जुनाला एका मित्र रूपाने ते प्रगट झालेले होते. जे त्यांना गुरु भावाने बसतात त्यांना ते गुरु रूपामध्ये प्राप्त होतात. जसे की अनिरुद्ध होते, व प्रद्युम्न होते, अभिमन्यू होते. हे जे होते भगवान श्रीकृष्णाला गुरु रूपात त्यांनी इच्छा केली होती, म्हणून त्यांना ते गुरु रूपात प्राप्त झाले होते. काही जण शत्रू रूपामध्ये त्यांची भावना व्यक्त करतात. जसे की रामायण काळामध्ये रावण जे होते ते भगवान विष्णूला शत्रू रूपात त्यांनी पूजा केली, म्हणून ते शत्रू रूपाने प्रगट झाले. त्याच्यानंतर कंस, शिशुपाल हे जे होते ते श्रीकृष्णांना जे आहेत भगवान विष्णूला विरुद्ध भक्ती म्हणजे शत्रू रूपाने त्यांची भजण्याची इच्छा होती आणि त्यांच्याकडून म्हणजे भगवान विष्णूकडून त्यांना मृत्यू प्राप्त करायचं होतं, म्हणून ते शत्रू रूपाने पाहत होते भगवंताला, म्हणून ते शत्रू रूपामध्ये प्राप्त झाले. म्हणजे भगवंतांकडून आपली जी इच्छा आहे, आपण भगवंताला ज्या रूपामध्ये बसतो, आपण भगवंताला ज्या रूपात प्राप्त करून घेण्याची इच्छा ठेवतो, भगवंत सुद्धा त्याच रूपामध्ये शिष्याला किंवा भक्ताला प्राप्त होतात, असं या श्लोकामध्ये भगवंतांचं म्हणणं आहे. यापुढे भगवंत म्हणतात की कांक्षता कर्मणाम सिद्धिम यजंती इह देवता क्षिप्रम हे मानुषी लोके सिद्धिर्भवती कर्मजा. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवताची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. आता याच्या पुढे भगवंत सांगू लागले, बरं ठीक आहे, मनुष्य जे आता आपण इथं मनुष्य म्हणून जन्म घेतलेले, प्रत्येकांच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकांच्या आकांक्षा वेगळ्या, प्रत्येकजण भगवंताची भक्ती करेलच असं नाही आहे. मग आपण मागे एकदा पूर्ण भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्या 4 प्रकारानुसार कोणी कोणी देवताची भक्ती करतात, कोणी पैशाची इच्छा ठेवून, धन संपत्तीची इच्छा ठेवून म्हणजे अर्थाती भक्त होऊन इच्छा ठेवतात, कोणी भीतीपोटी अर्थभावाने भगवंताची भक्ती करतात, तर कोणी जिज्ञासू भावाने म्हणजे भगवंत कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे या भावाने भक्ती करतात. तर काही जण ज्ञानी भक्त जे आहेत भगवंताला पूर्ण प्रकारे यथार्थता तत्वता जाणून भक्ती करतात, परंतु काही जण फक्त देवताची भक्ती करतात, म्हणजे भगवंताची भक्ती न करता स्वर्गप्राप्तीची इच्छा ठेवून भक्ती करतात, किंवा काही जण इतर कोणकोणत्या इच्छा ठेवून देवताची भक्ती करतात. तर त्या प्रमाणामध्ये भगवंतच त्या देवता रूपाने त्यांना त्यांची इच्छित फलाची प्राप्ती करून देतात आणि त्या रूपामध्ये प्राप्त होतात. म्हणून भगवंत काय सांगतात की तुम्ही मला ज्या रूपामध्ये मला प्राप्त करण्याची इच्छा ठेवता त्या रूपामध्ये मी तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या फलानुसार म्हणजे तुम्ही जे केलेली साधना आहे त्या साधनेप्रमाणे मी तुम्हाला त्या रूपात प्राप्त होतो. मग म्हणून जर देवता रूपामध्ये भगवंताची इच्छा केली तर भक्ताला देवता रूपामध्ये भगवंत हे प्राप्त होतात. आता यानंतर भगवंत जे आहेत ते 4 वर्णाची रचना भगवंतांनी कशी केली आणि प्रत्येकाचं कसं काम आहे हे थोडक्यामध्ये सांगत आहेत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्ण कर्म विभागशा तस्य कर्तारमपि माम विद्धीम अकर्तारम अव्ययम. आणि हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक करतात समज. आता भगवंत या श्लोकामध्ये आपल्या हिंदू धर्माचं जे वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार
भगवंताकडून जे सृष्टी रचनाकाठी करताना जे 4 वर्णांची रचना जी झालेली आहे त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णामध्ये भगवंतानी गुण आणि कर्म हे पाहूनच स्वतःच रचना केलेली आहे. स्वतः भगवंताचं या भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे, उल्लेख आहे. हेच चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. मया सृष्टम म्हणजे मी स्वतः रचना केलेली आहे त्याची. कशी? गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्माचं विभाग पाहून मी त्याप्रमाणे जन्म दिलेला आहे असं स्वतः भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. जे की आता मतप्रवाह अनेक विद्वानांचे वगैरे येतात की जाती किंवा वर्ण हे जे आहे ते कर्मानुसार मानावं. त्यांच्यासाठी हे उत्तरच आहे की गुण आणि कर्म यानुसार मी स्वतः पहिल्यांदा जाती निर्माण केलेल्या आहेत त्याप्रमाणेच हे होणार. म्हणजे हिंदू धर्माचे जे जाती होत्या वर्ण होते हे अशा प्रकारे होतं. जाती विभागणी नव्हती तर ह्या फक्त 4 वर्ण समूहामध्ये होतं. त्याचे पुढे संप्रदायानुसार त्या जातीमध्ये विभागणी मनुष्याने केलेली आहे. मग अशा प्रकारे जे आहे हे कर्म भगवंत करतात. हे भगवंत कर्म करतात. परंतु हे केलेलं कर्म जे आहे हे करून सुद्धा मग भगवंत हे अकर्ताच आहेत. म्हणजे भगवंत हे अशा प्रकारचं कर्म करून अकर्ता आहेत. का? तर ही सृष्टी रचनेकरिता हे कर्म करणं गरजेचं आहे म्हणून ते भगवंताने केलेलं आहे. हे कर्म करून सुद्धा ते अकर्ताच आहेत. ते कशाप्रकारे? न माम कर्माणि लिपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम यो अभिजानाति कर्मभिर्न क बद्धते. कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. भगवंत म्हणतात की हे मी सृष्टी रचनेचं कर्म आहे, सृष्टी निर्मितीचं कर्म आहे, सृष्टी पालण्याचं कर्म आहे, त्यानंतर या सृष्टीचं संहार करायचं कर्म. हे अशा प्रकारे वेगवेगळ्या रूपानं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या रूपाने भगवंतच करतात. एकच भगवंत 3 रूपाने प्रगट होऊन करतात. मग हे जरी कर्म केले तरी ते कर्म करताना त्या कर्माचं त्या ज्याप्रमाणे मनुष्याला बंधन निर्माण होतं त्या प्रकारचं बंधन भगवंताला होत नाही. कारण का? तर भगवंताला ती कर्म करण्यामध्ये कोणतीही इच्छा नाही, कामना नाही, अहंता नाही, ममता नाही. त्यामुळं त्या कर्माचं बंधन भगवंताला होत नाही. मग भगवंत काय म्हणत तर माझे हे कर्म अशा प्रकारे दिव्य आहेत आणि मला ते बंधन करत नाहीत. आणि माझं स्वरूप जे आहे सगुण साकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार स्वरूप हे 3 प्रकारचं जे स्वरूप आहे अशा प्रकारे जे भक्त जाणतात आणि माझ्या कर्मालाही जाणतात तर ते सुद्धा ह्या कर्मापासून म्हणजे मनुष्य धर्मामध्ये राहून मनुष्य जन्मामध्ये राहून कर्तव्य कर्म करत असताना फळाची इच्छा जर त्यागून त्यांनी कर्तव्य कर्म केले तर ते सुद्धा ह्या कर्तव्य कर्म फळापासून जे कर्मफल निर्माण झालेले आहेत, जे की पाप पुण्य निर्माण झालेत त्याच्यापासून हे मनुष्य सुद्धा दूर जातील असं भगवंतांचं म्हणणं आहे. आणि अशा भक्तांना कोणतंही कर्माचं बंधन त्यांना निर्माण होत नाही असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग असं जे कर्माचं बंधन निर्माण होत नाहीत मग अशा मनुष्यानं काय म्हणायचं? त्या मनुष्यानं काय म्हणायचं ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहे. यम ज्ञात्वान कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात्त्वं पूर्वे पूर्वतरम कृतम. अशा लोकांना मुमुक्षु म्हणतात. म्हणजे मोक्षाची इच्छा ठेवून ते कर्म करतात म्हणून ते अशा प्रकारे कर्माच्या फलाची इच्छा न ठेवता कर्म करतात. आणि सर्व मनुष्य शरीरामध्ये, सर्व भूतमात्रेमध्ये, सर्व वनस्पतीमध्ये, सर्व प्राण्यामध्ये एकाच आत्मतत्वाची दृष्टी ठेवून कर्म करतात. अशा मनुष्यांना मुमुक्षु म्हणतात. मग अशा प्रकारे पूर्वी सुद्धा अनेक मोक्षिणी अशा प्रकारे जाणूनच कर्मी केलेली आहेत. म्हणून तूही पूर्वजाकडून नेहमीच केली जाणारी अशाच प्रकारची कर्मे कर असं भगवंतांनी या श्लोकात सांगितले. म्हणजे आपल्याला कसं कर्म करायचं? मुमुक्षु होऊनच कर्म करायचं असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग आता कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय याच्याबद्दल आता भगवंत पुढील श्लोकात सांगतील. किम कर्मेति कवयो पित्र मोहिता तते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशेय शुभात. कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्व तुला मी नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून फुटशील. आता हे कर्म काय आणि अकर्म काय? कर्म जे कर्तव्य कर्म आपल्याला आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे आणि आपल्या कर्तव्य कर्म म्हणून जे आपल्याला निर्माण झालेले आहेत तर ते नियत कर्म आणि कर्तव्य कर्म हे आपण कर्तव्य फलाची इच्छा न ठेवता
फलाची इच्छा न ठेवता करणं म्हणजे ते कर्म आहेत. आता याच्यामध्ये आणखी सूक्ष्म भाग येतो. नित्य नैमित्तिक कर्म असे कर्म येतात. तर नित्य नैमित्तिक कर्म किंवा नियत कर्म म्हणजे काय? तर आपण दररोज आपल्या आश्रमाप्रमाणे आपण ज्या आश्रमामध्ये आहोत, आपण ज्या जातीमध्ये जन्म घेतलेलो त्याप्रमाणे भगवंताच्या ईश्वराच्या कोणत्याही एका स्वरूपाचं दररोज जे पूजन करणं आहे ते म्हणजे आपलं नियत कर्म होय. नियत कर्म झाले. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? जसे की एकादशी आहे, शिवरात्री आहे, हे श्रावण महिना आहे, यामध्ये ह्या महिन्याचे पावित्र्य बाळगून आपण कर्म करायचं. याला काय म्हणतात? नैमित्तिक कर्म. म्हणजे ज्या ज्या निमित्ताने जे सणवार आहेत, जी तिथी आहे त्यानुसार कर्म करणं हे नैमित्तिक कर्म. हे नित्य नैमित्तिक कर्म हे करणं प्रत्येकासाठी सुद्धा एक कर्मच आहे. त्याच्यानंतर आहे कर्तव्य कर्म. कर्तव्य कर्म काय आहे? आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे म्हणजे ज्या वर्णामध्ये किंवा ज्या जातीमध्ये आपण जन्म घेतला आहे त्या जातीनुसार त्या वर्णानुसार आपले जे काही कर्म करणे आहेत ते कर्म आपण कर्तव्य कर्म समजून ते कर्माची आसक्ती न ठेवता, फलाची इच्छा न ठेवता त्या कर्मापासून जरी सुखादी फल प्राप्त झाले त्याच्यामध्ये पण मन जे आहे निर्मळ ठेवणं किंवा त्यापासून दुःख जरी प्राप्त झालं त्याच्यामध्ये मन निर्मळ ठेवून कर्म करणं याला काय म्हणतात? ते कर्म करणे हो. आणि अकर्म, आता कर्म म्हणजे काय? कर्तव्य कर्म, नित्य कर्म, नियत कर्म याला कर्म म्हणाले आणि त्याची आपण व्याख्या थोडक्यात पाहिले. आता अकर्म काय? अकर्मचा आता ह्याचा अर्थ जो आहे तो शब्दशः अर्थ पाहिलं तर काय होतो? कोणतंही कर्म न करणं म्हणजे त्याला अकर्म. परंतु हे फक्त शब्दार्थ झाला याचा. याचा गुह्यार्थ काय? अकर्म म्हणजे काय? जेव्हा आपण जे कर्म करत असताना कर्माची आसक्ती न ठेवता, फलाची इच्छा न करता जे कर्म करतो ते अकर्म आहेत. म्हणजे कर्मयोग जो आहे त्या कर्मयोगालाच अकर्म म्हणालेला आहे. म्हणून हे जे आहे याच्यामध्ये संभ्रम जो निर्माण होतो तो संभ्रम निर्माण न होता हे कर्माचं रहस्य म्हणजे कर्म रहस्य आपल्याला समजावून घेऊन कर्म करणं गरजेचं आहे. मग त्याच्यापासून काय होतो? त्याच्यापासून आपण कर्मबंधनातून बाजूला पडतो म्हणजे कर्मबंधनातून फुटतो. म्हणजे पाप पुण्य जे निर्माण होतात ते पाप पुण्य निर्माण न होता आपण या चक्रातून बाहेर पडतो असं भगवंत त्याच्यामध्ये सांगत आहेत. आता पुढे आणखी सांगत आहेत भगवंत, कर्मणो ह्यापि बोद्धव्यम बोद्धव्यम चिवी कर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणा गती. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. आता मी जे सांगितलं कर्म म्हणजे काय? जे नियत कर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत ते कर्म आहेत. अकर्म म्हणजे काय? कर्मयोगालाच अकर्म म्हणलेलं आहे. म्हणजे कर्म आपण कर्तव्य कर्म करताना, नित्य नैमित्तिक कर्म करताना आपण काय भावना ठेवून करायची? भगवंताची पूजा आपण करू लागलो तर भगवंताची पूजा करत असताना, त्यांची आराधना करत असताना मी तुमचा भक्त आहे या भावनेने फक्त करणं आणि त्यापासून भगवंताकडून कोणत्याही सांसारिक कामना, प्रापंचिक कामना, त्यांच्याकडून कोणत्याही प्रापंचिक कामनांची किंवा या शरीरासाठी जे काही रोग दुःख म्हणून येतात ते सुद्धा निवारण्याकरिता भगवंताची आराधना न करता फक्त भगवंतासाठीच करणं हे जे कर्म आहे त्याला अकर्म म्हणतात. म्हणजे फळाची इच्छा न ठेवता जे कर्म करतो ते अकर्म. आता पुढे विकर्म सांगितलं. विकर्म म्हणजे काय? जे कर्म आपल्याला कधीच करायचे नाहीत त्याला विकर्म म्हणतात. जे पूर्ण जसं की पापाचरण निर्माण होणारे कोणतेही कर्म असतील त्याला विकर्म म्हणतात. आता म्हणजे अधर्म जे आहे ते विकर्म आहे. आता अधर्म म्हणजे काय? त्याला फार खूपी व्याख्या आहे. धर्माची व्याख्या आणि अधर्माची व्याख्या एकमेकाच्या विरोधात. आपल्या सोबत इतरांनी कसं वागावं याची जी इच्छा आपण ठेवतो त्याला धर्म म्हणलेलं आहे. आणि अधर्म म्हणजे काय? आपण इतरांचं वाईट करण्याकरिता किंवा इतरांना दुःख पोचण्यासाठी जे कर्म करतो, मग आपण करत असो किंवा इतर कोणीही करत असो, ते म्हणजे जे आहे ते विकर्म आहेत किंवा ते अधर्म आहे. विकर्म जे आहे ते इतरांना कोणत्याही प्राणीमात्रांना दुःख देण्यासाठी केलेले जे कर्म आहेत त्याला विकर्म असं म्हणतात. पापाचरण ज्याच्यामुळं पाप निर्मिती होते त्याला विकर्म असं म्हणतात. हे आखं कर्माचं स्वरूप आहे. मग हे कर्माचं स्वरूप काय आहे हे समजण्यासाठी कठीण आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे कर्म रहस्यामध्ये हे 3 कर्म आले. कर्म आलं, विकर्म आलं आणि विकर्म आलं.
हे असे 3 कर्म, कर्म, अकर्म आणि विकर्म, हे आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढे काय बघून काय म्हणतात, कर्मण्य कर्म या पशेद कर्मणीच कर्म या क बुद्धिमान मनुष्येषु क युक्त कृत्न कर्म कुरुत. जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणारा आहे. आता भगवंत या श्लोकामध्ये हा वेदांत शास्त्राचा विषय आहे, म्हणून कळताना थोडं कठीण जातं आणि कळाल्यानंतर कळाल्यासारखं वाटतं, परत परत पुन्हा ते लक्षात येत नाही आपल्या. आता याच्यामध्ये भगवंत एक गूढ श्लोक सांगितले, जो कर्मामध्ये कर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो जो आहे त्या मनुष्याला बुद्धिमान असं भगवंतांनी म्हणले, आणि तोच पुढे योगी होतो आणि तोच सर्व कर्म करणारा, करूनही न करणार. आता कर्मामध्ये अकर्म कसं पाहिजे आणि अकर्मामध्ये कर्म कसं काय पाहिजे. आता कर्माची व्याख्या आपण पाहिली, जे कर्म कर्तव्य कर्म म्हणून किंवा नित्यनैमित्तिक कर्म म्हणून आपल्याला करायला आलेले आहेत ते कर्म म्हणजे काय आहेत, ते कर्म आहेत. आणि अकर्म काय आहे की जे फलाची इच्छा न ठेवता, कर्मासक्ती रहित आणि फलासक्ती रहित आपण जे कर्म करणार आहोत ते कर्म म्हणजे अकर्म आहेत. मग आता अकर्माला कर्म पाहणं आणि कर्माला अकर्म पाहणं म्हणजे हे कसं, जेव्हा कर्मयोगाची दृष्टी पूर्ण कर्म करताना कोणत्याच, म्हणजे मी काम करणार आहे, काम करताना माझं कर्तव्य कर्म म्हणून हे करणार आणि त्याच्यातून इच्छाच नाही ठेवायची, कोणती इच्छा न ठेवता त्याचं स्वाभाविक काम, जसं की आता आपण काम करत असताना आपल्या सर्वांचंच आपण एखादं कोणतंही काम जर करू लागलो तर त्याच्यापासून आपण काहीतरी फळ इच्छा ठेवूनच आपण कर्म करत असतो. तर ती जी आहे स्वभाव तसं बनायला पाहिजे की इच्छा न ठेवता, म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवता आपोआप कर्म करायचं, म्हणजे त्याला त्या कर्मामध्ये अकर्म म्हणलेलं आहे. आता अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे कसं की जे काही आपण एक फलासक्ती रहित जे कर्म करणार आहोत हेच काम करणं, हेच माझं काम आहे, म्हणजे तेच माझं कर्तव्य कर्म आहे. अशा प्रकारचे जे पाहणं आहे त्याला कर्मामध्ये अकर्मामध्ये कर्म पाहणं असं म्हणतात. हे आता वेदांतशास्त्राची व्याख्या आहेत, कळायला थोडंसं म्हणजे गूढच व्याख्या आहेत. हे परत परत त्याला आपल्याला पाहावं लागतं, परत परत त्याचा अभ्यास करावा लागतो, लक्षात घ्यावं लागतं. मग असे जे कर्म करणारे आहेत त्यांना योगी म्हणलेले आहेत. भगवंतांनी या श्लोकामध्ये योगी त्यांना म्हणलेले आहे, म्हणजे सर्व ठिकाणी एकाच आत्म्याची दृष्टी ठेवून आत्म्याकरताच कर्म करणं हे जे आहे ते योगी आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. यश कर्वे समारंभा काम संकल्प वरिजिता ज्ञानाग्नी दग्धानाम कर्मानाम तम आहू पंडितम बुधा. ज्याची सर्व शास्त्र कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्यांची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. आता भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत, काय म्हणलं आपल्याला पहिल्यांदाच आपण सांगितलं की कर्म कोणते करायचे, कर्तव्य कर्म म्हणजे कोणते, नित्यनियत कर्म आणि ते शास्त्रसंमत कर्म, म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलेले कर्म आहेत तेच फक्त करणं, बाकीचे कोणते नाही आहे. विकर्म नाही आणि अकर्म तर आपोआप निर्माण होत असतात, परंतु विकर्म तर अजिबात नाही. म्हणजे शास्त्राची संमती विकर्मला नाहीच आहे. शास्त्राची संमती जी आहे, षटशास्त्रांची आहे, ती संमती जी आहे ती आपल्या कर्तव्य कर्माला आणि चांगल्या कर्मालाच, नित्यनैमित्तिक कर्मालाच आहेत. तरी शास्त्रसंमत जी आपले नित्य नैमित्तिक कर्म, कर्तव्य कर्म आहेत ते करणं कशा प्रकारे, कामनारहित आणि संकल्परहित कर्म. मग असे जे मनुष्य कर्म करतात कामनारहित आणि संकल्परहित, तर मग त्यांचे कर्म काय होतात, ह्या ज्ञानाग्नीने आपोआप जाळून जातात. मग अशा महापुरुषाला ज्ञानी लोक काय म्हणतात, पंडित म्हणतात. पंडिताची व्याख्या सांगितली इथे, पंडित त्यांना म्हणतात. भगवंत या श्लोकामध्ये त्यांना पंडित म्हणतात. अगोदरच्या श्लोकामध्ये योगी म्हणाले, आता या श्लोकामध्ये पंडित म्हणाले. मग याच्यामध्ये फक्त एकच आहे, कर्मयोगी असेल तर कर्मयोगीची हे कसं कामामध्ये कर्तव्य कर्म असतील किंवा नित्यनैमित्तिक कर्म असतील त्याच्यामध्ये कामनारहित आणि संकल्परहित करणं हे कर्माची व्याख्या. आणि जो ज्ञानयोगी आहे त्यांच्यासाठी काय आहे, जे कर्मे होतात हे पंचमहाभूताच्या शरीरापासून होतात आणि कोणाकरिता होतात, इतर कोणत्याही पंचमहाभूतिक शरीराकरिता किंवा ह्या आपल्या म्हणल्या जाणाऱ्या शरीराकरता किंवा इतरांच्या शरीराकरता होतात. म्हणजे होतात कुणाकडून, पंचमहाभूतिक शरीराकडूनच, पंचमहाभूतिक शरीराकरिताच कर्मे होतात असं जाणून कर्म करणं हे पण
कोणतं कर्म म्हणतात त्याला? कामनारहित किंवा संकल्परहित कर्म म्हणतात. अशा प्रकारची 2 मार्ग हे आहेत. भक्तियोगाचा आणखी परत त्याचं विश्लेषण पुढे येईल. त्या प्रकारे पण कर्मे करता येतात. मग अशा प्रकारे जे कर्म करतात त्यांना काय म्हणतात? पंडित म्हणतात. त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्यतृप्तो निराश्रया कर्मण्याभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति ईशा. आता भगवंत म्हणत आहेत, जो मनुष्य सर्व कर्मामध्ये आणि त्याच्या फलामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून देऊन तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यातच नित्यतृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत टाकूनही वास्तविक तो काहीच करीत नाही. आता पहा, हा कर्मयोगाचा विषय आहे. कर्मयोगाबद्दलच भगवंत या अध्यायामध्ये पण परत मार्गदर्शन करत आहेत वेगवेगळ्या प्रकारे. आता अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलं तेच आणखी नंतर पुढे आणखी थोडंसं विश्लेषण करून सांगत आहेत. जो मनुष्य कर्म करतो, परंतु कशा प्रकारे करतो? कर्म करताना फलामध्ये आसक्ती न ठेवता, म्हणजे फलाची कामना न करता कर्म करतो आणि त्या ह्याच्यापासून कोणते तरी आपलं प्रापंचिक काहीतरी फळ आपल्याला प्राप्त व्हावं याची इच्छा न ठेवता कर्म करतो. तो कर्म करणारा जो मनुष्य आहे तो कर्म करून सुद्धा कर्म न केल्यासारखा आहे, असं या श्लोकामध्ये बघून सांगतात. म्हणजे कर्मयोगीचीच व्याख्या परत परत विश्लेषण ते पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि आता यापुढे अशा कर्मयोगीला जे आहेत पाप कधीही लागत नाहीत ते कशा प्रकारे ते आता या श्लोकात सांगत आहेत. निराशी यत्चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ज्याने अंतकरण व इंद्रियाकडे शरीर जिंकले आहेत आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधाचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. आता आपण अगोदरच पाहिलं की कर्मेंद्रियावरती पंचज्ञानेंद्रियानं विजय प्राप्त करायचा. पंचज्ञानेंद्रियावरती जे आहे ते मनानं विजय प्राप्त करायचा. मनावरती विजय प्राप्त बुद्धीद्वारे करायचा. बुद्धीद्वारे विजय अंतकरणाद्वारे करायचा. यालाच ते म्हटले की अंतकरणाचा निग्रह करायचा. आणि अंतकरण आणि बुद्धीवरती विजय प्राप्त कसं करायचा? आत्म्याद्वारे आत्मज्ञानाद्वारे विजय प्राप्त करायचा. याच्याने काय होतं? याच्यामुळं काय होतं की कर्म करणारा जो आहे तो हे अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार आणि पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे कर्म करणारे आहेत. मी कर्म करणारा नाही. म्हणजे मी ह्या कर्म करणाऱ्या शरीरापासून या मनापासून या बुद्धीच्या पासून विलग वेगळा आहे आणि मी ते आत्माच ते मी आहे असं त्याच्या ठिकाणी दृढ आत्मभाव राहत असतो. म्हणून असा जो मनुष्य आहे तो सर्व प्रकारची कर्म करूनही तो पापी होत नाही आहे. म्हणजे ते कोणत्याही पाप पुण्यांच्या कर्मामध्ये किंवा बंधनामध्ये तो अडकत नाही असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यापुढे म्हणतात यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा समसिद्धो सिद्धावसिद्धो च कृत्वापि न निबद्धते. भगवंत म्हणत आहेत की जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, अशा सिद्धीमध्ये व असिद्धीमध्ये संभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही. आता याविषयीच भगवान पुढे म्हणत आहेत कर्म केलं आपण कर्मयोगीने कर्म केले तरी त्या कर्मापासून संतुष्टी व्हायची नाही असंतुष्टी नाही. म्हणजे त्याच्यामध्ये स्पृहारहित अशी स्थिती जी आहे तिथं निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं? अशा कर्मयोगी जो आहे तो सुख आणि किंवा निर्माण होऊ किंवा दुःख निर्माण होऊ द्या त्या द्वंद्वापासून तो पूर्णपणे पलीकडे जातो. म्हणजे हे द्वंद्वरहित तो होतो. हर्ष शोक म्हणजे आनंद निर्माण होणं आणि दुःख निर्माण होणं हे एक द्वंद्व आहे. त्याच्यानंतर सुख निर्माण होणं दुःख निर्माण होणं हे पण द्वंद्वच आहे. शीत उष्ण गरम थंड या प्रकारचं हे पण द्वंद्व आहे. तर अशा प्रकारच्या सिद्धी आणि असिद्धी म्हणजे यश प्राप्ती किंवा अपयश प्राप्ती हे कोणतंही जरी झालं त्याच्यामध्ये समान भावना ठेवणारा जो मनुष्य आहे, जो विद्वान आहे, जो व्यक्ती आहे त्या महात्म्याला भगवंतांनी कर्मयोगी असं म्हणालेलं आहे. मग असा कर्मयोगी मनुष्य सर्व प्रकारचे कर्म करूनही त्या कर्माच्या कर्मबंधनामध्ये तो अडकतच नाही. गतसंघर्ष मुक्तस्य ज्ञानवक्तीत चेतका यज्ञाचरता कर्म समग्रम प्रविलीयते. ज्यांची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे,
ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसांची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. आता भगवंत या श्लोकामध्ये काय म्हणू लागलेत की कर्म करताना त्यांच्यातील आसक्ती ह्या दोन प्रकारची. एक पहिली आसक्ती कर्माची आसक्ती आणि दुसरी आसक्ती ही फलाची आसक्ती. म्हणजे पहिली कर्माची आसक्ती कोणते, मला अशा प्रकारचे कर्म करायचे म्हणून कर्म करत राहणं, ही कर्माची आसक्ती. आणि फलाची आसक्ती, मी आता हे कर्म केलं की मला याच्यापासून, मी आता हे यज्ञ केलं, रुद्र यज्ञ मी केलो, मी गीता यज्ञ केलं, याला हे आपण गीता ऐकू लागलो, ह्याला गीता यज्ञच म्हणतात. हे मी गीता यज्ञ केलं तर याच्यापासून मला जे सांसारिक फलाची, प्रापंचिक फलाची प्राप्ती होणं, इच्छा ठेवून करणं, म्हणजे ते काय झालं, आपण फलाची इच्छा ठेवलं. बरं ते फळ कसं आहे, भगवंताकडून जर आपल्या प्रारब्धानुसार जर ते फल भेटणार असेल कोणालाही कोणत्याही कर्माचं, तर भेटणारं मागू किंवा न मागू, न मागताही ते कर्म फल जे आहे ते प्राप्त व्हायचं असेल प्रारब्धामध्ये तर प्राप्त होतच. मग ते भगवंताला मागू किंवा न मागू तरी सुद्धा प्राप्त होणारं फळ प्राप्तच होतं. मग परत त्याला मागून आपण ते आपलं कर्मयोगी होण्याची जी आपली पात्रता आहे, आपण होऊ शकतो, त्याच्यापासून आपण दूर का म्हणून व्हायचं. तर भगवंत हेच या श्लोकामध्ये सांगत आहेत की जो मनुष्य, जो विद्वान मनुष्य, जो कर्मयोगी अशा प्रकारे जाणून फक्त मनाला पूर्णपणे आत्म्यामध्ये स्थिर करून फक्त यज्ञासाठी कर्म करतो, असा जो भक्त आहे तो या सर्व कर्मापासून, कर्मफलापासून तो पूर्णपणे निर्लिप्त होतो, असं या श्लोकामध्ये भगवंताचं म्हणणं आहे. आता ह्याच्या पुढे भगवंत सांगत आहेत ब्रह्मयज्ञ म्हणजे काय. ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवेतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्त्रुवादी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे. आता पहा, भगवंतांनी सिद्धांत सांगितले. कोणता सिद्धांत सांगितले की प्रत्येक भूतमात्रेमध्ये, मग या मनुष्यापासून ते छोट्या छोट्या कृमीपर्यंत, मग ते वनस्पती आले, प्राणी आले, सर्व मनुष्य आला, मनुष्य समुदाय आला. आणि त्यानंतर इतकंच नाही, हे दगडगोटे, पृथ्वीवरील वेगवेगळे जे दगडगोटे आहेत, पर्वत आहेत ते आले. त्याच्यानंतर या अवकाशात असलेले सर्व प्रकारचे ग्रह आले, तारे आले. हे सर्वच जे आहे ते जे काही आहे, भगवंताचं म्हणणं आहे त्यांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे तो माझाच अंश आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. मग हे भगवंतालाच दुसरं शब्द, आपण जेव्हा सगुण भक्ती म्हणतो त्यावेळेला भगवंत म्हणतो, त्यांना ब्रह्मा म्हणतो, विष्णू म्हणतो, महेश म्हणतो, किंवा नंतर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतो, राम म्हणतो. हे फक्त भगवंताची वेगवेगळी नावे आहेत. देवी माता म्हणतो, हे नावे आहेत. परंतु जेव्हा निर्गुण निराकार परमात्म्याचं दर्शन किंवा वेदांतशास्त्रामध्ये त्याचं ज्ञान करून घेतलं जातं, तेव्हा त्या निर्गुण निराकार परमात्म्याला परब्रह्म आणि परब्रह्म परमात्मा किंवा ब्रह्म असं म्हणलं जातं. म्हणजे एकाच भगवंताची हे अनेक वेगवेगळी नावं आहेत. मग ह्याचा अर्थ काय झालं, तुम्ही जर एखादा यज्ञ करू लागलो, त्या यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये आपण आहुती देतो, तर ते आहुती दिले जाणारे जे काही द्रव्य आहेत ते पण कुठंतरी कुठल्या तरी वनस्पतीपासून निर्माण झालेले आहेत. आणि त्या वनस्पतीमध्ये किंवा त्या सर्व ह्याच्यामध्ये कोण बसलेला आहे, एकाच त्याच भगवंताचा अंश बसलेला आहे. मग ते जे आहे आणि ते द्रव्य, हवन द्रव्य जे आपण देऊ लागलो, कुठं देऊ लागलो, त्या अग्निकुंडामध्ये देऊ लागलो. अग्निकुंडामध्ये कोण बसलेला आहे, अग्निकुंडामध्ये आपण यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केलेलं आहे. मग अग्नी जे आहे ते काय आहे, अग्नी हे भगवंताचं मुख आहे. मग भगवंताच्या मुखामध्ये हवन द्रव्य जे आहे ते ज्याच्यामध्ये आत्मतत्व बसलेलं आहे, म्हणजे थोडक्यात ब्रह्म बसलेलं आहे. ते म्हणजे काय करू लागलो होतं आपण, परब्रह्म परमात्मा ब्रह्मांच्या तोंडातच हवन द्रव्य म्हणजे ब्रह्मच ब्रह्माच्या तोंडात टाकतो. बरं, करणारे जे आहेत, करणारे ऋषी लोक असतील किंवा मनुष्य असतील, कोणी असतील, तर ते करणारे जे आहेत कोण आहेत, मनुष्य शरीर आहेत. मग ते मनुष्य शरीर आहेत. मनुष्य शरीर बनलेलं कशापासून आहे, पंचमहाभूतापासून आहे. पंचमहाभूते निर्माण कोणापासून झाले, भगवंतापासूनच निर्माण झाले. बरं, त्या मनुष्य शरीरामध्ये बसलेला जो आत्मा आहे तो कुणाचा अंश आहे, भगवंताचा अंश आहे. म्हणजे भगवंताचा अंश म्हणजे ते पूर्णच
शरीर पण आपली दृष्टी नाही आहे, परंतु भगवंताची दृष्टी तर तीच आहे ना. पंचमहाभूते पण माझेच आहे आणि शरीरामध्ये जो आत्मा म्हणून बसलेला आहे तो पण माझाच आहे. म्हणजे हे दोन्ही पण पुढे काय आहे, हे दोन्ही पण पुढे ते शरीरामध्ये बसलेला आत्मा हे पण ते ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्मच आणि त्याच्यानंतर दिलेले जे हवनद्रव्य आहेत ते पण ब्रह्मच, आणि ज्याच्यामध्ये आपण आहुती देऊ लागलो त्या अग्नीमध्ये ते पण ब्रह्मच. म्हणजे ब्रह्मच अग्निकर्मामध्ये, अग्निकुंडामध्ये, ब्रह्मरूपी अग्निकुंडामध्ये जे हवनद्रव्य जे आहे ब्रह्मरूपी तेच यज्ञ केलं जातं. मग त्याला काय म्हणायचं, त्याला ब्रह्मयज्ञ म्हणायचं. असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. मग हे ज्ञान करून घेऊन जे अशा प्रकारचं यज्ञ करतात त्यांना प्राप्त होणारं फळ सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, ब्रह्मयज्ञ असं म्हणालेलं आहे. या श्लोकाचा हा अर्थ आहे. म्हणजे आता हा अर्थ जो आहे त्याला परत आपलं मनन चिंतन करावं लागतं. म्हणजे त्या प्रकारे परत त्याचा अर्थ आणखी सखोल आपल्याला कळून येतो. प्रत्येकाला वेगवेगळं ज्याचं त्याचं मनन करावं लागतं. आता यापुढे भगवंत म्हणतात, दैवमेवापरे यज्ञम योगिना पर्युपाठते ब्रह्माज्ञावपरे यज्ञम यज्ञेनेव उपजयती. आता भगवंत सांगत आहे, आता हे झाले ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञापेक्षा सुद्धा आणखी वेगवेगळे यज्ञ आहेत. जसं की आता आपले महाराज करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे, आता महाराज म्हणल्यानंतर महाराज आले पण तर वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतो आपण महाराजांकडून वगैरे. रुद्रयज्ञ आहे किंवा गणपती यज्ञ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. म्हणजे वेगवेगळी कामना करून ठेवून केले जाणार, त्याच्याबद्दल सांगू लागले. आता दुसरे काही योगी देवपूजा रूपी यज्ञ करतात. म्हणजे आपण घरी जे देवपूजा वगैरे करतो त्याला देवपूजा रूपी यज्ञ म्हणतात. त्याच्यानंतर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. म्हणजे काय, अशा प्रकारे आपण जे आहोत या सर्व शरीरामध्ये आपण स्वतः ज्याला आपलं शरीर म्हणतो ते शरीर आणि इतरांचं सर्व भूतमात्रांचं शरीर, सर्व प्राणीमात्राचे शरीर, इथं बसलेले, इथं बाकीचे या पृथ्वी तलावर असलेले पूर्ण 600 करोड म्हणून मनुष्य जे आहेत त्या प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तो एकाच भगवंताचा अंश आहे. फक्त हे अंश वेगवेगळे फक्त वाटतात, वेगवेगळे नाहीत. ते फक्त वेगवेगळे आपल्याला दिसतं फक्त. मग हे दिसून आपण स्वतः आपल्याही ज्या शरीरामध्ये बसणारा जो अंश आहे भगवंताचा आत्मा तो त्याच भगवंताचा अंश आहे असं समजून त्या भगवंतांची जेव्हा आपण भक्ती करतो किंवा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग मार्गाद्वारे त्या भगवंताची आराधना करतो त्याला काय म्हणलेलं आहे, ते आत्म्याचं त्या भगवंतामध्ये हवन करणं म्हणलेलं आहे. मग त्याला काय म्हणतात, अभेद दर्शनरूप हवन. भगवंताचं अभेद दर्शनरूप हवन. म्हणजे आपण आता हा जवळपास 7वा मार्ग आला भगवंताच्या ह्याच्यामध्ये, अभेद दर्शनरूप यज्ञ किंवा मार्ग. आपण म्हणजे एक मार्ग हे बघून जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. भगवद्गीता कसे आहे आपल्याला म्हणजे आता वाटतं की भगवंताला प्राप्त करणं एवढं खूप आहे का. ह्या भगवद्गीतेमध्ये जे आहेत 18 अध्याय म्हणजे 18 मार्ग आहेत भगवंताला प्राप्त करण्याचे. त्या 18 अध्यायामध्ये वेगवेगळे आणखी मार्ग आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की भगवंताला प्राप्त करणं ते शक्य नाही आहे. या भगवद्गीतेमध्ये मार्ग आहेत सांगितलेले, त्याचं फक्त आपण अभ्यास करणं, मनन चिंतन करून ते माहिती करून घेणं हे आपल्याला गरजेचं आहे. हेच इथं मग हा मार्ग सांगितले की जेव्हा आपण आपल्या म्हणून म्हणलं जाणारं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये सुद्धा जो असणारा आत्मा आहे तो त्याच भगवंताचा अंश आहे हे जाणून आपण त्या भगवंतामध्ये या आत्म्याला विलीन करण्याची प्रार्थना करतो आणि तशा प्रकारे तत्वता जाणतो. म्हणजे हे त्या भगवंतामध्ये अभेद दर्शन रूपी यज्ञ आहे. म्हणजे हा एक मार्ग झाला, 8वा मार्ग. आता यापुढे बघून काय म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे यज्ञ. आता इंद्रिय संयम रूप यज्ञ किंवा विषय हवन रूप यज्ञ हे काय हे सांगत आहे. श्रोत्रादीनी इंद्रियानी अनेकयमाग्निषु जुह्यति शब्दादीनी विषयानन्ने इंद्रियाग्निषु जुह्यति. आता दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियाचे संयम रूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. आता भगवंत आता याच्या पुढे काय सांगतील, आता सांगत आहेत आपल्याला. अगोदर त्यांनी सांगितले ब्रह्मयज्ञ सांगितले, त्याच्यानंतर सांगितले अभेद दर्शन रूप यज्ञ. आता सांगत आहेत इंद्रियाचं जे यज्ञ आहे ते बघून सांगत आहेत. आता मागं आपण पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये की पंचज्ञानेंद्रियाद्वारे कर्मेंद्रियाला जे आहेत पंचकर्मेंद्रिय
त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा. त्याच्यानंतर मनाद्वारे त्या पंचज्ञानेंद्रियावर, मनाला बुद्धीद्वारे, बुद्धीला आत्म्याद्वारे हे सांगितलं. मग हे आता कसं करायचं ते म्हणजे ते विषय संयमरूप यज्ञ किंवा इंद्रिय संयमरूप यज्ञ असं त्याला म्हणतात. आता इंद्रिय, आता इथं कानाचं सांगितलं. कान हे जे आहे आपलं काय पंचज्ञानेंद्रियापैकी एक इंद्रिय आहे, बरोबर आहे. पंचज्ञानेंद्रिय जे कोणते आहेत? आपले कान आहेत, डोळे आहेत, जिव्हा आहे, नाक आहे आणि त्वचा आहे. हे 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत हे पंचज्ञानेंद्रिय. आता ह्या प्रत्येक इंद्रियाचा संयम करणं म्हणजे तो यज्ञ झाला. आता जसं की कानानं आपल्याविषयी चांगल्या भावना, कोणी बोललं, आपल्याविषयी चांगलं वक्तव्य केलं तर त्याच्यामुळं काय वाटतं? आपल्याला आनंद वाटतो. आणि तेच आपल्याला कोणी शिव्या दिलं तर काय वाटतं? वाईट वाटतं, त्याचा दुःख होतो. मग हे जे वाईट वाटणं आणि चांगलं वाटणं आहे हे इतर व्यक्तीने जरी केलं तरी ते केल्यानंतर म्हणजे आपली स्तुती करू द्या किंवा आपल्याला वाईट म्हणू द्या, ते केलं तरी तिथं निर्मम राहणं, निर्मळ राहणं हे जे आहे त्याला म्हणतात इंद्रिय संयमरूपी यज्ञ. मग हे कसं शक्य होतं? हे शक्य होतं ते आपण कर्मयज्ञाचा जेव्हा आचरण करतो किंवा ज्ञानयोगाचं जेव्हा आचरण करतो तेव्हाच हे शक्य होतं. मग त्याला काय करावं लागतं? मग हे प्रत्येक इंद्रियाचं वेगवेगळं यज्ञ आहे. त्याचप्रमाणे डोळ्याचं कसं आहे? आपल्याला जे चांगलं वाटतं ते चांगले व्यक्ती आपल्याला दृष्टीस पडले, आपले म्हणजे प्रत्येकांची भावना राहतात. ही व्यक्ती चांगली आहे, ती व्यक्ती वाईट आहे. ही व्यक्ती चांगली दिसले, महाराज दिसले, चांगला व्यक्तिगत पडला. आखिर साहेब दिसले, चला बाबा का आजचा दिवस खराब जातो. अशा जे वाटणं भावना आहे आपल्याला, हे म्हणजे आपण आपल्या भावना ठेवलेल्या आहेत. आपण व्यक्ती म्हणजे म्हणून जे व्यक्तीला म्हणतो, हे फक्त उदाहरण देऊ लागलं एखाद्यांना, कारण त्यांच्यामध्ये तेवढं वाईट म्हणलं तरी त्यांनी वाईट म्हणून घेत नाहीत म्हणून उदाहरण सांगू लागलं. हे असे जे आहे हे आपले व्यक्ती निरूप प्रत्येक व्यक्तिपरत्वे जे आहे ते आपण भावना ठेवून करतो. मग हे भावना ठेवून जे केलेले कर्म आहेत त्याच्यामध्ये एक वाक्यता म्हणजे त्याच्यामध्ये काय ठेवणं की कोणतीही व्यक्ती असली तरी त्याला समानच पाहणं, म्हणजे चांगले किंवा वाईट असं न पाहता एकाच दृष्टिकोनातून पाहणं, हा झाला त्या डोळ्याचा संयमरूपी इंद्रियरूपी यज्ञ झाला. आता त्वचेचा, आपल्याला येऊन मच्छर चावले तरी आपला हात ठरवून त्याला मारायला जातं किंवा खाजवतो आपण, तो एखाद्या वेळा मरतो तर त्याच्यानं दुःख निर्माण होतं. चला बाबा हे झालं, आपण एवढं काम करू लागलो, चावलाय म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही करणं. किंवा आपल्याला एखादं गुलाबाच्या फुलाचा स्पर्श झाला किंवा ह्याच्या आपल्या आनंददायी स्पर्श झाला तर त्याला आपल्याला काय आनंद वाटतो. म्हणजे आनंद किंवा दुःखदायी स्पर्श जरी झाला तर त्याच्यामध्ये आपली तिथं त्या स्पर्श ज्ञानेंद्रिय जे आहे म्हणजे त्वचा ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये आपण एकच दृष्टी ठेवली, त्याला त्या त्वचेची संयमरूप यज्ञ म्हणतात. त्याच्यानंतर नाकानं वेगवेगळ्या प्रकारचे घाण वास आले त्याच्यामध्ये पण एकच दृष्टी ठेवणे आणि चांगलं वास जरी आला गंधाला तर त्याच्यामध्ये पण एकच दृष्टी ठेवणे. अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रियामध्ये त्याचे संयम करून जे यज्ञ केलं जातं त्याला इंद्रिय रूप यज्ञ म्हणतात. आणि त्याच्यानंतर विषयरूप यज्ञ म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत, ते जरी आपल्याला प्राप्त झाले आणि नाही प्राप्त झाले तरी त्याच्यामध्ये निर्मळ राहणं याला ते विषय हवनरूप यज्ञ म्हणतात. अशा प्रकारे याच्यामध्ये इंद्रिय हवनरूप आणि विषय हवनरूप यज्ञ असं त्यांनी सांगितले. देवपूजा यज्ञ सांगितले, ब्रह्मयज्ञ सांगितले, अभेद दर्शन रूप यज्ञ सांगितले. म्हणजे हे मार्ग सांगू लागले भगवंत, हे वेगवेगळ्या प्रकारची मार्ग सांगू लागले यज्ञ करायचे. म्हणजे यज्ञ म्हणजेच योग मार्ग सांगू लागले. आता पुढे सांगतात अंतकरण संयम रूप यज्ञ. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्यती ज्ञान दीपिते. अन्य योगी इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम रूप योगरूप अग्नी त्यात हवन करतात. आता सांगितलं इंद्रियाचं म्हणजे इंद्रिय संयम रूप अग्न. आता त्याच्या पुढे आणखी त्याच्यापेक्षा पुढे या इंद्रियाद्वारे जे काही आपण क्रिया करतो ते कर्म करणारे जे कर्म आहेत ते करताना परत तोच विषय म्हणजे कर्मयोगाचा विषय, ते क्रिया आपण इतरांच्या चांगल्यासाठी आपण करत आहोत. मग म्हणून त्याच्यापासून फळाची इच्छा नाही करणं. त्याच्यानंतर जे आपण प्राणांच्या सर्व क्रिया, प्राण कोणते पंचप्राण आहेत म्हणजे जे आपण श्वास घेतो ते 5 प्रकारचे आहेत. त्याला प्राण व्यान समान उदान आणि अपान असे आणि प्राण आणि अपान.
असे पंचवायू त्याच्यामध्ये आपण ग्रहण करतो एकाच वेळा. आपण फक्त श्वास घेतो, श्वास घेतो म्हणजे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे प्राण वेगवेगळे घेतो आपण. तर ते म्हणजे ते वेगवेगळे काम वेगवेगळे याचे आहेत. तर हे करत असताना हे आपण का बरं करू लागलो, तर हे पंचमहाभूतिक शरीर धारण म्हणजे करून ठेवण्यासाठी, म्हणजे याला जीवन ठेवण्यासाठी करू लागलो. पंचमहाभूतिक शरीर जे की भगवंतांनी दिलेलं शरीर आहे त्याला ठेवण्यासाठी करू लागलो. म्हणून हे करणं जे आहे ते हे जीवन ठेवण्यासाठी करू. म्हणजे ते करतानाही माझी भावना म्हणून नाही आहे, तर याला जीवन ठेवण्यासाठी ते आपण श्वास ग्रहण करू लागलो असं म्हणून करणं हे सुद्धा ते एक यज्ञ आहे. त्याला काय म्हणतात, प्राणायाम रूपी यज्ञ म्हणलं जातं त्याला. त्याच्यानंतर पुढे अंतकरण संयम रूपी यज्ञ. आता ते इंद्रियाचं संयम सांगितलं, त्याचप्रमाणे अंतकरणाचं. अंतकरण हे जे आहेत 5 प्रकार आहेत. अंतकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. त्याला एक जरी म्हणलं तरी चालतं. आता प्रत्येकाचा एक प्रकारचा अहंकार राहतो जो स्वभाव आहे प्रत्येक व्यक्तीचा. आता इतकं की या पृथ्वी तलावरती 600 करोड लोक आहेत. 600 करोड लोकांचं व्यक्तींचं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, एक स्वभाव नाहीच आहे. आणि विशेष सांगतो तो स्वभाव फक्त बनलेला आहे फक्त 3 गुणापासून, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण झालं. याच्याच अंशानुरूप कमी प्रत्येकाच्या याच्यामध्ये 1% किती फरक आहे ते भगवंताला माहीत, त्या मायादेवतीला माहीत की कुणामध्ये कसं किती प्रमाण ठेवलेलं आहे ते त्यांना माहिती आहे. त्या प्रकारचा स्वभाव बनलेला आहे. आपण म्हणतो कुणाचं आहे नाही बाबा, एखाद्या मनुष्याचा स्वभाव आपल्याला किती वेळा सांगून पण आपल्याला नाही पटलं तर आपण म्हणतो नाही बाबा तो माणूस फारच हेकडे आहे, तो ऐकत नाही. म्हणजे ते स्वभाव राहतो प्रत्येक व्यक्तीचा एक बनलेला राहतो, प्रत्येक मनुष्याचा राहतो. तो जो स्वभाव आहे तो अनंत जन्मापासून बनलेला आहे. म्हणजे आता आपण इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचा एक प्रकारचा स्वभाव आहे. तो आत्ताचा या जन्मातील आहे का, तर या जन्माचा तो स्वभाव नाही आहे. तर हा स्वभाव तो बनलेला आहे ह्या 84 लक्ष जन्म या योनीतून आपण आलेलो आहोत, त्याच्यातून हा स्वभाव बनलेला आहे. मग तरी पण त्याला ढोबळ माना नाही, 3 गुणाचा स्वभाव मानेल. हा सात्विक स्वभावाचा मनुष्य म्हणजे त्याच्यामध्ये रजोगुणाचे आणि तमोगुणाचे कमी भाव राहतात. बाकीचा हा रजोगुणी स्वभाव आहे म्हणजे त्याच्यामध्ये सत्व आणि तमोगुणाचे कमी राहतं, रजोगुणाचं जास्त राहतं. हा तमोगुणी आहे म्हणजे रजोगुण आणि सत्वगुणाचं कमी राहतं. अशा प्राधान्यानं आपल्याला फक्त वर्गीकरण करता येतं, परंतु ते पण फक्त ढोबळ मानून. आता यापुढे आणखी यज्ञ सांगू लागलेत भगवान. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञान निश्चयतया संशिता व्रता. आता काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रत पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. यज्ञाचे वेगवेगळे प्रकार. द्रव्यविषयक यज्ञ म्हणजे जे द्रव्यविषयक यज्ञ म्हणजे कोण, आता आपण पैशाचं जे दानधर्म करतो त्याला म्हटलं द्रव्यविषयक यज्ञ. म्हणजे कोणत्या भिकाऱ्यांना दिलं जाणारं दान किंवा बाकीचे जे काही सत्कर्म आहेत, जसे की आता आपला हा आध्यात्मिक जे आपण इथं करत आहोत. आता महाराज जे यज्ञ करणार आहेत, जे आपण ओम नमः शिवाय इथं यज्ञ करत आहोत, हे गीतारूपी यज्ञ करत आहोत. तर हे जे यज्ञ आहेत याच्यामध्ये जे लागणारं सत्कर्णी जाणारं जे द्रव्य पैसा आहे तो सत्कर्णी जातो. मग त्याला काय म्हणतात, द्रव्यविषयक यज्ञ. म्हणजे द्रव्याचंही झालं आणि बाकीचं ह्याचं पण झालं. म्हणजे अशा कर्मामध्ये जे द्रव्य लागलं जातं त्याला द्रव्यविषयक यज्ञ म्हणतात. म्हणजे पैशाचं दान इतरांना भिकाऱ्यांना वगैरे न करता करणं ते चांगलंच आहे, पण त्याच्यापेक्षा अशा सत्कर्मामध्ये जे करतो ते द्रव्यविषयक यज्ञाचं करणं झालं. त्याच्यानंतर झालं तपश्चर्या रूप यज्ञ. जे आपण ओम नमः शिवाय जप करतो हे जप. आणि तप, तप म्हणजे शरीराला वेदना देऊन केलं जाणारं. आणि जप म्हणजे काय, जे आपण आता ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे जे आहेत किंवा देवी मंत्र आहेत हे जे आहेत त्याला जप. आणि तप म्हणजे शरीराला कष्ट देऊन एका जागी थांबून आपण करणं ते तप झालं. मग हे तप जे आहेत, आता काही जण हे पूर्ण महिनाभर एक टाइम जेवण करून करतात, तर श्रावणी झालं त्याला श्रावणी यज्ञ म्हणलं जातं. तर अशा प्रकारचे जे उपवास करून केलं जातं म्हणजे शरीराला त्रास देऊन ते तप झालं. आणि जप जे आपण जप करतो ते जप. त्याच्यानंतर दुसरे काही योगी योगरूप यज्ञ करणारे. आता जे आतापर्यंत 8-9 प्रकारचे जे योगरूप मार्ग सांगितले, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, हे जे आहेत हे योगरूपी यज्ञ करणारे काही जण असतात. आणि काही जण आता स्वाध्यायरूपी यज्ञ करणारे. हे वेगवेगळे ग्रंथ, भगवद्गीता आहे, 18 महापुराण आहेत, षटशास्त्र आहेत,
उपनिषद आहेत, याचं अध्ययन करणं किंवा हे अशा प्रकारे अध्ययन करणं, अध्यापन करणं, ह्याचं परत परत वाचन करणं, याला स्वाध्यायरूपी यज्ञ म्हणतात. म्हणजे ह्या पण एक यज्ञाचा प्रकारच आहे. हे आपण जे करू लागलो हे खुदा यज्ञच करू लागलो. म्हणजे हा पण आपण जरी नाही त्या ह्याच्यापर्यंत गेलो तरी आपण स्वाध्यायरूप यज्ञ केलो. प्रत्येक जणांनी हा केलोच. स्वाध्यायरूपी यज्ञ तरी करण्यापासून इथं भगवंत सुद्धा आपल्याला थांबवू शकत नाही. आपण तिथं बाकीचे ज्ञानयोग कर्मयोग करायला कमी पडलो तरी हा स्वाध्यायरूपी यज्ञ आपण सर्वांनी केलो. स्वाध्यायरूपी ज्ञानयज्ञ. आता पुढे आणखी यज्ञाचे प्रकार सांगत आहे. अपाने जुहिती प्राणम प्राणे आपण तथा परे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम प्रयाणा अपरे नीताहारा प्राणान प्राणेश जुयती कर्व्याप्यती यज्ञविधो यज्ञ कल्पित कल्मशा. अन्य काही योगीजन अपानवायूचे प्राणवायूमध्ये हवन करतात, तसेच दुसरे काही प्राणवायूचे अपानवायूमध्ये हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार विहार करणारे प्राणायामविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणाचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे असतात. आता याच्या पुढे जे आहे यज्ञ जे आहे ते योगशास्त्राप्रमाणे केलं जे जाणारे यज्ञ आहे त्याच्याविषयी सांगू लागले. याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये मी आता म्हणालो की सर्व योगमार्गाचं वर्णन आहे. याच्यामध्ये जितके काही योगमार्ग म्हणजे योगमार्ग म्हणजे काय, भगवंताला प्राप्त करण्याचे अनेक मार्ग, त्याला योगमार्ग म्हणतात. तर त्याचं वर्णन आहे. आता याच्यामध्ये काय सांगलं आहे, प्राणायामरूपी योग जे आहे त्या योगमार्गाचं, योगशास्त्राचा योगमार्ग जे महर्षी पतंजलींनी निर्माण केलेलं योगशास्त्र आहे त्याच्याबद्दल या श्लोकामध्ये वर्णन आहे. या 2 श्लोकामध्ये की आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, प्राणायामरूपी यज्ञ करणारे. प्राणायामरूपी यज्ञ करणारे ह्याच्यातला मुख्य प्राणायामरूपी यज्ञ म्हणजे कोणता आहे तर त्याला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तो प्राणायामरूपी यज्ञ आहे. म्हणजे मुख्य यज्ञ तो आहे. अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तो यज्ञ आहे. तर आम्ही प्राणायाम करताना वगैरे त्याचं विश्लेषण विशेषरित्या होत राहतं. परंतु हा जो यज्ञ आहे म्हणजे अनुलोम विलोम जो प्राणायाम आहे त्याचंच वर्णन आहे या श्लोकामध्ये. प्राण आणि अपानवायूचं एकमेकांमध्ये हवन करणं जे आहे ते म्हणजे प्राणायाम आणि मुख्यतः ते अनुलोम विलोम प्राणायाम याच्याविषयीचा हा उल्लेख आहे. तर हे जे यज्ञ करणार आहे या योगशास्त्रानुसार अनुलोम विलोम हे सुद्धा एक प्रकारचं यज्ञच आहे असं भगवत म्हणतात. आणि बाकीच्यांना म्हणजे कपालभाती प्राणायाम भक्तिका ह्याला सर्व दुय्यम आहे. मुख्य हा आहे अनुलोम विलोम जे की एकदम खूप आहे, कोणी करू शकतं. हे लहान लेकरं खेळू लागली त्यांना सांगितलं उजव्या नाकानं घ्या डाव्या नाकानं खोडा तरी करू शकतात. हा सुद्धा एक यज्ञ आहे. त्यापुढे भगवंत सांगत आहेत यज्ञ शिक्तामृत कुशव यांती ब्रह्मकनातनम नायम लोक यज्ञ कुतोन्य कुरुखतम. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे कर्मयोगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोक सुद्धा प्राप्त होत नाही तर परलोक कसा काढता, म्हणजे परलोक कसा प्राप्त होईल. आता भगवान श्रीकृष्ण म्हणून लागलेत की यज्ञ करून, मग हे सर्व प्रकारचे यज्ञ आता आलेले यज्ञ आले किंवा पौरोहित्य यज्ञ आले जे महाराजांकडून आपण यज्ञ करतो पुढे करणार आहोत. तर ते यज्ञ जे आले ते पौरोहित्य यज्ञ, त्याला यज्ञकर्म म्हणतात. आणि हे सांगितलेले सर्व यज्ञकर्म मार्ग म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग हे अशा प्रकारचे यज्ञ मार्ग करून जे आपण अन्न खातो ते अन्न म्हणजे काय आहे, त्या अन्नाचं ग्रहण केल्यानं आपण जे आहे ह्या मनुष्य लोक सुद्धा आपला सुखदायी होतो आणि परलोक पण. परंतु अशा प्रकारे यज्ञ न करता जे अन्न ग्रहण करतात ते मात्र पापच खातात असं भगवंताचं म्हणणं आहे. आणि काल आपण 3ऱ्या अध्यायामध्ये विषय निघाला होता यज्ञ करून शिल्लक राहिलेलं, यज्ञ करून दान करून ब्राह्मणांना गुरूंना दान करून खाल्लेलं जे अन्न आहे ते यज्ञ अवशेष दान म्हणतात त्याला. तर ते म्हणजे त्याच्यातून आपल्याला सर्व पापाची निवृत्ती होते ते अन्न खाल्ल्यानं. आणि आपण स्वतःच जर ते यज्ञ करून दान न करता जर अन्न खाल्लं तर ते म्हणजे आपल्याला चोर म्हणलेलं आहे. मग त्या ह्याच्यानं हे परलोक सुद्धा खादत नाही आणि मनुष्यलोक पण याच्यामध्ये आपल्याला इथले पण भोग जे सुखदायी भोग प्राप्त होत नाहीत. यवन बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मोन्मुखे कर्मजान विधी तान सर्वाने एव ज्ञात्वा विमक्षसे. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन इंद्रिय आणि शरीरांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वता जाणून त्याचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वशी मुक्त होईल. आता या वेदामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. वेदामध्ये पूर्ण मुख्य 3 कांड आहेत, यज्ञकांड कर्मकांड भक्तिकांड. त्याच्यामध्ये कर्मकांडामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले. ते सर्व यज्ञांचं मुख्य विश्लेषण काय आहे
की आपण पाप पुण्यापासून विलीन व्हायचं आणि भगवंताला तत्वता जाणून सर्व कर्मबंधापासून मुक्त व्हायचं, हे मुख्य आहे. आता त्यापुढे सांगतात, श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थम ज्ञानी परिश्रमाप्यते. आता याच्यामध्ये कोणत्या यज्ञापेक्षा कोणतं यज्ञ श्रेष्ठ हे सांगत आहे. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यज्ञ यावत सर्व कर्मे ज्ञानातच समाप्त होतात. तर भगवान सांगू लागलेत, द्रव्य यज्ञ जितक्या प्रकारचे आपण पैसे देऊन जे यज्ञ करतो त्या यज्ञापेक्षा हा ज्ञानरूपी यज्ञ जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे असं भगवान सांगू लागले. म्हणजे ज्या ज्ञानानं आपण सर्व ब्रह्मांडामध्ये असलेल्या सर्व भूतमात्रामध्ये एकच आत्मा आहे हे जे लक्षात घेऊन आपण कर्म करतो तो म्हणजे ज्ञानयज्ञ, तो श्रेष्ठ आहे असे सांगतात. मग याच्यासाठी काय करायचं, हे जर ज्ञान आहे म्हणजे तत्वज्ञान आहे, याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी सांगू लागले. तत्वदी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. ते ज्ञान तू तत्वज्ञान हे ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे आणि कसं कर, तू निष्कपटकपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारला नाही. परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता हे जे आहे हे ज्ञानाचं साक्षात्कार करून घेण्यासाठी काय, हे एकमेकांना विचारून ज्यांना माहिती आहे त्यांनाच मग तिथं काही गुरु म्हणले, काही मित्र म्हणले, अशा प्रकारचे संज्ञा आहेत त्या. म्हणजे हे एकमेकांकडे असं फक्त वाचून कळत नाही आहे. हेच ह्या म्हणजे जे तत्वप्रधान ग्रंथ आहेत, जितकी वेदांतशास्त्र आहे किंवा पूर्ण 6 षटशास्त्र जे आहेत आणि गीता ग्रंथ आहे, तर हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये जशी बाराखडी आहे त्या पद्धतीने याला उलगडून घ्यावं लागतं. ती उलगडून त्याची ज्ञानदृष्टी घ्यावं लागतं. तर ते समजून घेऊन तुम्ही त्याचं अवलोकन करा, त्याच्यावरती मनन चिंतन तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुम्ही त्या तत्वज्ञानाचं फळ जे आहे ते प्राप्त करताल असं भगवंताचं म्हणणं आहे. मग याचं फल काय प्राप्त होतं, तत्वज्ञानाचं फळ. त्यामुळे काय होतं, तत्वज्ञानाची प्राप्ती होती. त्याच्यामुळे काय होतं, यज्ञात्वा न पुनर्महे यक्षशी पांडव येन भूतान शशनी द्रक्षशी आत्मनी अथोमयी. अशा प्रकारे ते तत्वज्ञान जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाही. म्हणजे कोणता मोह आहे, हा जन्म कर्म परत परत जन्म घेणं हा म्हणजे मोह आहे. अशा प्रकारच्या मोहात तू पडणार नाही असं भगवंत म्हणाले. मग त्यामुळे तू काय होईल, त्या तत्वज्ञानामुळे तू सर्व प्राणीमात्रामध्ये प्रथमतः आपल्यामध्ये आत्म्याचं स्वतःमध्ये दर्शन करून घेशील आणि सर्व प्राणीमात्रामध्ये एकाच आत्मतत्वाचं दर्शन करशील आणि एकाच भगवंतामध्ये सर्व आत्मतत्वाचं दर्शन करतील असं यामध्ये भगवंत सांगत आहेत. यापुढे म्हणत आहेत, अपि चेतशी पापेभ्या सर्वेभ्या पापकृतम सर्वज्ञानम प्लवेनम रुजिनम संत्रिशशी. जरी तू इतर सर्व पापांनी अधिक पाप करणारा असला तरी तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. आता भगवंत सांगू लागले, हा मार्ग जर तत्वज्ञानाचा मार्ग म्हणजे ज्ञानयोगाचा मार्ग, कर्मयोगाचा मार्ग, या मार्गात जर तू जात असेल, हे या मार्गावर मार्ग कळण्याच्या अगोदर जे काही म्हणजे ह्याच मनुष्य शरीरामध्ये नाही आहे, तर आत्तापर्यंत झालेले जे काही पूर्ण आपण म्हणतो 84 लक्ष योनी, हे आपण प्रत्येकजण त्याच्यातून जाऊन आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये त्या 84 लक्ष योनीमध्ये जे काही पापाचरण झालेलं आहे ते पूर्ण नष्ट होईल या मार्गावर गेल्याबरोबर. परंतु या मार्गावर गेल्यावर पुन्हा नंतर जर हे मार्ग कळाला म्हणून काही जण त्याच्याप्रमाणे पापाचरण करत असतील तर त्याला भगवंताचं म्हणणं आहे, सांगणं आहे की मग मी त्या शरीराला शिक्षा देईन, तुला देणार नाही. मग ते आपण म्हणजे त्याविषयी आपल्याला कळायला पाहिजे. आता यापुढे भगवंत म्हणत आहेत, येथे दानशी कमी द्रो अग्नी भस्मखात करू ते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मखात करू ते तथा. कारण की हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राख रंगोळी करतो. जसं की आपण एखाद्या गुहेमध्ये गेलो, त्या गुहेमध्ये लाखो वर्षापासून अंधार पडलेला आहे आणि तिथं आपण एखादं बॅटरीवर चालणारं एखादं टॉर्च घेऊन गेलो, ते टॉर्च आपण तिथं बटन दाबल्याबरोबर ते प्रज्वलित होतं आणि तिथला अंधार जे आहे लागलीच नष्ट होतो. तो अंधार आपल्याला म्हणत नाही की मी लाख वर्षापासून आहे आणि मी लागलीच नष्ट कसा होऊ. तर त्याच प्रकारे जो अग्नी प्रज्वलित झाल्याबरोबर अंधार दूर होतो, त्याप्रमाणे हा ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्याबरोबर त्यावेळेला ही सर्व प्रकारची आत्तापर्यंतच्या असलेल्या 84 लक्ष योनीतून जे
पाप आणि पुण्य निर्माण झालेले त्या सर्व कर्माची राख रांगोळी तो करून टाकतो. असं हे तत्वज्ञानाचं फल आहे. हे भगवंत सांगू लागले. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिय विद्यते तत्स्वयं योग संशिधम कालेन आत्मने विंदते. या जगात या तत्वज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते तत्वज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेला मनुष्य आपोआपच आपल्या आत्म्यामध्येच प्राप्त करून घेतो. मग अशा प्रकारचं हे जे तत्वज्ञान आहे हे सर्व ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ असं हे तत्वज्ञान आहे, जे की ह्या भगवद्गीतेमध्ये आपण ग्रहण करत आहोत आणि करणार आहोत. हेच तत्वज्ञान आहे. तर हे तत्वज्ञान जे आहे अंतकरण शुद्धी झालेल्या मनुष्याला पूर्ण तत्वज्ञान हे जे आहे ग्रहण केलं जातं. ज्यांचं अंतकरण जितकं शुद्ध आहे तेवढंच हे ग्रहण होणार. हे पण तितकंच खरं आहे. जितक्या प्रमाणामध्ये आपलं अंतकरण शुद्ध आहे तितक्या प्रमाणामध्ये हे तत्वज्ञान ग्रहण होतं. बाकीचं पूर्ण आपोआप जे आहे ते हे जे तत्वज्ञान आहे ते त्या प्रकारात ग्रहण केलं जात नाही. म्हणजे आपल्या ग्रहण करायची शक्ती आपल्या अंतकरण शुद्धीवर अवलंबून आहे, इतर ह्याच्यावरती नाही आहे. आता यापुढे भगवंत म्हणत आहे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयते इंद्रिया ज्ञानम लब्धम पराम शांतिमचिरेन अधिगच्छति. जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस हे तत्वज्ञान मिळवतो आणि तत्वज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तीरूप परमशांतीला प्राप्त होतो. मग हा मनुष्य कोणता मनुष्य हे तत्वज्ञान ग्रहण करतो? जो जितेंद्रिय आहे, जो आत्मसंयम रूप यज्ञ करतो, जे इंद्रिय संयम रूप यज्ञ करतो, विषय संयम रूप यज्ञ करतो, अशा सर्व प्रकारची यज्ञ करणारा जो मनुष्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय म्हणाले त्यांनी? श्रद्धाळू. म्हणजे या भगवंतांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे खरं आहे का असं संशय जर ठेवलं तर आपण ते श्रद्धाळू नाही. मग श्रद्धाळू कोणाला म्हणायचं? की या ग्रंथावरती भगवंतावरती विश्वास ठेवून हे पुढे आपण तत्वज्ञान ग्रहण करून पुढे मार्गक्रमण करणं म्हणजे ते श्रद्धाळू होईल. मग ते श्रद्धाळू होऊन आपल्याला हे यज्ञ तत्वज्ञान रूपी यज्ञ करायचं. आता यापुढे भगवंत म्हणत आहेत अज्ञाच श्रद्धानाश्च संशयात्मा विनश्यती नायम लोकोक्ती न परो न सुखम संशय आत्मना. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख. आता बघून सांगत आहेत की जर समजा अविवेकी मनुष्य म्हणजे याला एक सांगितलेलं तत्वज्ञान कळलं नाही. अविवेकी म्हणजे काय? अविवेकी म्हणजे फक्त एका शब्दामध्ये आत्मा अनात्म विवेक समजून न घेणार. म्हणजे आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे हे ज्याला कळत नाही त्याला अविवेकी म्हणलेले. आता इतकं म्हणजे तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे हा भगवद्गीता. हे याच्यामध्ये पूर्ण विवेक आहे. म्हणजे त्यालाच विवेक म्हणलेलं आहे, त्यालाच तत्वज्ञान म्हणलेलं आहे. हे जे ग्रंथ आहे हे कळून घेणं हे म्हणजे विवेक प्रधान ग्रंथ आहे, हे तत्वज्ञान आहे. आणि याच्या विरुद्ध जे काही आहे ते अविवेक आहे. आणि ह्या ग्रंथावर श्रद्धा नसलेला म्हणजे भगवद्गीतासारखे जे ग्रंथ आहे याच्यावर ज्याचं संशय आहे हे आखत सांगितलेलं आहे का, खरं आहे का, एवढ्या मोठ्या भगवंताचे आपण आपल्यामध्ये असलेला आत्मा जो आहे तो त्यांचा अंश कसा राहू शकतो, अशा प्रकारचं जे संशय आहे त्याने मात्र हे परमात्मार्गापासून भ्रष्ट होतात. म्हणजे ते ह्याच्यासाठी जात नाही. मग त्यांच्यासाठी हा लोकही नाही. म्हणजे हा लोक म्हणजे मनुष्य लोक सुद्धा त्यांना पुढे प्राप्त होणार नाही आणि परलोक म्हणजे भगवंताचं धाम सुद्धा प्राप्त व्हायचं विषयच नाही असं इथं भगवंत म्हणत आहे. योग संयुक्त कर्माणम ज्ञान संचित संशयम आत्मवंतम न कर्माणी निबंधनती धनंजया. हे धनंजया अर्जुनाला म्हणते ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. आता भगवंत सांगू लागलेत की ज्यांनी कर्मयोगाप्रमाणे कर्म केलेली आहेत त्या महात्म्याला आणि ज्ञानयोगाप्रमाणे ज्यांनी कर्म केलेले त्या महात्म्याला कोणतेही कर्म त्याला करायला त्याला बंधन निर्माण करत नाहीत. म्हणजे तो कर्म करूनही आणि न करूनही तो भगवंतालाच प्राप्त होतो. ते कर्म त्याला जन्म मृत्यू चक्रामध्ये म्हणजे ह्या मनुष्य जन्म असेल किंवा बाकीचे 84 लक्ष योनी असतील याच्यापैकी कोणतंही त्याला प्राप्त होत नाही. तर तो परत त्याचा म्हणून जो आत्मा आहे तो आत्मा त्या भगवंतामध्येच विलीन होतो. तस्मात् ज्ञान समुतम रक्तम ज्ञानशीनात्माना चित्वेनम कौशम योगम अतिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या या ज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून क्षमत्व रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. आता भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहे की तुझ्या हृदयामध्ये हे जे अज्ञान आहे
अज्ञान म्हणजे काय माहिती का? अज्ञान म्हणजे तेच, मी मनुष्य आहे, मी करता आहे, सर्व प्रकारचे कर्म मी करणार आहे, हे पंचमहाभूतिक शरीर म्हणजे मी आहे, हेच अज्ञान आहे. याच्याशिवाय अज्ञान दुसरं काहीही नाही. अज्ञान म्हणजे फक्त हेच, मी शरीर आहे आणि शरीर माझं आहे, हेच सर्वात मोठं अज्ञान आहे. हे जे अज्ञान आहे हे जेव्हा आपण नष्ट करू त्यावेळेला आपल्याला, हे नष्ट कधी होतं? जेव्हा आपल्याला तत्वज्ञान होतो, म्हणजे सर्व भूतमात्रामध्ये असणारा आत्मा एकच आहे, एकाच भगवंताचा अंश आहे, हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा मात्र आपण कर्मयोग रीतीनं किंवा ज्ञानयोगाच्या रीतीनं सर्व कर्म करतो. आणि मग त्यावेळेला आपण आपले कर्म जे आहेत त्या कर्म केलेल्या जे बंधन निर्माण होणार आहे, म्हणजे जन्मरूपी कर्मबंधन जे निर्माण होणार आहे त्याच्यातून आपण मुक्त होऊ असं भगवंत तिथं सांगत आहे. अशा प्रकारे इथं हा 4था अध्याय संपलाय. ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योग नाम 4थो अध्याय. अशा प्रकारचा इथं ओंकार स्वरूपी भगवंताचं, त्या भगवंताचं, सत्स्वरूप भगवंताचं, तत्स्वरूप भगवंताचं वर्णन केलं जाणारं असं हे भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे, जे की या उपनिषदामध्ये ब्रह्मविद्याचं मार्गदर्शन केले. हे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, त्याच्यानंतर यज्ञ मार्ग जो आहे तो, अभेदर्शन रूप मार्ग, भगवंताचं तत्वज्ञान कळणारं, त्यांचं तत्वस्वरूप कळणारं मार्ग, हे जे आहे हे विश्लेषण ज्याच्यात आहे हे विश्लेषणाला काय म्हणतात? ब्रह्मविद्या म्हणतात. आणि पुढे योगशास्त्री म्हणजे काय? हे योगशास्त्र आहे एक प्रकारचं, की याच्यामध्ये अनेक योग मार्गाचा उल्लेख आलेला आहे. मग हे कुठं निर्माण झालेलं आहे? हे रणांगणावर उर्मन झालेलं आहे, कुरुक्षेत्रावर झालेलं आहे. कसं झालेलं आहे? भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाच्या संवादामध्ये उत्पन्न झालेलं आहे. मग हा अध्याय कोणता? याचं नाव काय? ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा हा अध्याय आहे. हा कोणता? 4था अध्याय. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे ज्ञानयोग पण आणि कर्म संन्यास योग म्हणजेच कर्मयोग. अशा ह्या दोन्हीचं मुख्य विश्लेषण ज्याच्यामध्ये आलेलं आहे, दोन्ही मार्गाचं. असं हे ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा अध्याय इथं आपल्याला समाप्त झालेलं आहे. हे आत्तापर्यंत झालेले निरूपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, माझे सद्गुरूंच्या चरणी, भगवान शंभू महादेवांच्या चरणी अर्पण करून इथेच थांबतो. ओम